नमस्कार मंडळी, आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे ती राजहंस एक आणि कथेच्या लेखिका आहेत प्रतिभा परांजपे. संध्याकाळपासूनच आभाळ गच्च भरलं होतं. लवकरच ते कोसळणार अशी चिन्ह दिसत होती. आशा, माझी केअरटेकर, तिने मला जेवायला दिलं व माझं सर्व भराभर आवरलं. तेवढ्यात पाऊस सुरू झाला. केव्हाही वीज जाईल असे वाटू लागले. पावसानेही आता वेग धरला. हे पाहून आशाने मला माझी रात्रीची औषध दिली. डायपर बदलून दिले. झोपा आता म्हणून ती आत गेली. तिलाही जेवायचं होतं. पाऊस वाढू लागला व अंदाजाप्रमाणे वीजही गेली. हवेमध्ये किंचित गारवा जाणवत होता. बाहेर वारा आणि पाऊस दोघंही आपली खेळी खेळत होते. मला झोप काही येत नव्हती. याची सारखी आठवण येत होती. हताशा ही सवयीचं झालं होतं. मिटल्या डोळ्यांनी गत जीवनाची दृश्य पाहत पडून राहायचं. आपलं काय चुकलं तेच आठवत राहायचं. आमचं चांगलं सधन कुटुंब होतं. यांचा व्यवसाय छान चालला होता. घरात आम्ही दोघं, आमच्या 2 मुली व सासूबाई होत्या. 2 मुलीनंतर खरं तर मला नकोच होतं, पण सासूबाईंच्या मनात कुठेतरी एक मुलगा असावा, वंश पुढे चालवायला असे होते. मी युक्तिवाद केलाही. या 2 पणत्या आहेत ना, रीना आणि मीना, इतक्या सुंदर नाती, पण ते त्यांच्या मनाला काही पटले नाही. काय कमी आहे आपल्याला? तुझं वयही इतके झाले नाही. आपल्या एवढ्या व्यवसायाला वारस हवा ना? त्यांच्या या तर्कापुढे मग मी फार विचार केला नाही. यांची पण हीच इच्छा असावी. लवकरच मला दिवस राहिले. दोन्ही मुली खुश होत्या. आजीचं ऐकून त्याही म्हणायच्या, आई, आम्हाला भाऊ बाळा हवा आहे राखी बांधायला. हो हो, भाऊ बाळाच येणार. लक्षण तशीच दिसतात आहेत. माझ्या पोटाकडे पाहत सासूबाई हसत म्हणाल्या. आमच्या खोलीत त्यांनी एक गुटगुटीत बाळाचं कॅलेंडर लावले व याला रोज पहा असे मला म्हणाल्या. यावेळी मला डोहाळेही कडक लागले होते. काहीही पचत नव्हते. त्यामुळे अशक्तपणाही आला होता. हे व सासूबाई माझी खूप काळजी घेत असत. पाहता पाहता बाळणपणाची वेळ आली. सासूबाई बरोबरच दवाखान्यात होत्या. मला खूप त्रास झाला. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून मी सुटकेचा श्वास सोडला. मी ग्लानीत होते. सासूबाई अधीरतेने पुढे आल्या. मुलगी आहे. डॉक्टरचे शब्द माझ्या कानात शिरले. मी दचकून डोळे उघडले. सासूबाईंनी तिला पाहिलं न पाहिलंसं केलं आणि त्या बाहेर निघून गेल्या. नर्स तिला स्वच्छ करून बाहेर घेऊन गेली व लगेच परत आली व माझ्या बाजूला ठेवून गेली. मी तिला नीट पाहिलं. हो, मुलगीच होती. माझीच आहे असे वाटणार पण नाही. अतिशय अशक्त, रंग सावळा, जोर जोरात रडत होती. माझ्यात तिला घ्यायचे त्राण नव्हते व इच्छाही नव्हती. तुला मुलगाच होईल असं सांगणाऱ्या सासूबाई आता कोण जाणे कुठे होत्या. तिसरी ही मुलगीच आणि आम्हाला न शोभणारं तिचं रंगरूप कोणासारखी आहे ही? येणारं प्रत्येक जण आम्हाला विचारत होतं. दोघी मुली माझ्यावर नाराज झाल्या. तू भाऊ बाळा आणेन म्हणाली होती, मग तू हिला काय आणलं? परत देऊन ये दवाखान्यात असा त्यांनी धोशा लावला. त्यांचे हिरमुसले पण मला समजत होते, पण काय उपाय होता? यांच्याशी बोलताना मी म्हटलं, ही कोणासारखी हो? तेव्हा हे म्हणाले, आत्या होती माझी, माझ्या लहानपणीच गेली. ती अशीच दिसायची. माझे खूप लाड करायची. तिला नेमकं काय झालं नाही कळलं, पण ती अचानक वारली. अशीच सावळी, छोटीशी, टपोऱ्या डोळ्यांची. सुनंदा नाव होतं तिचं. त्यांचेच नाव मग हिला ठेवलं, नंदा, त्यांची आठवण म्हणून. बाळणपणाच्या त्रासामुळे यावेळेस मला दूध आलेच नाही. वरचं दूध तिला पचत नसे, पण हळूहळू ती मोठी झाली. आमची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तिघी मुलींना काही कमी करत नव्हतो, पण प्रेम ते मनातून असायला हवं ना. रीना मीनावर जितकी माया मी करत असे तितके प्रेम मी नंदाला नाही देऊ शकले. कुठेतरी मनात बोच होती. मुलगा हवा होता. त्यांनी मात्र तिला खूप प्रेम दिले आणि तीही यांच्याजवळ जास्त असे. एक दिवस तिघींसाठी कापडं आणली होती. मोठ्या दोघी गोऱ्या पान म्हणून त्यांनी चटकमटक रंग आधीच उचलले. मग नंदाला काय कळतंय म्हणत उरला तो रंग नंदाला दिला. तिचा चेहरा हिरमुसला, पण समजूतदारपणे तिने ते घेतलं. हे म्हणाले पण, बघ आशा, सगळ्यात समजूतदार आणि शहाणी आहे नंदा.
असे यांनी म्हटले तशी नंदा त्यांच्या मांडीवर बसली. दोघींपेक्षा तल्लख बुद्धीची होती नंदा. अभ्यासात खूप लक्ष. त्या मानाने मीना रीना त्यांचं सगळं लक्ष नटण्या मुरडण्याकडे. त्यांना ते शोभूनही दिसे. एकदा सासूबाईंचा आणि माझा काही कारणाने वाद झाला आणि तो वाढत गेला. त्यांचे म्हणणे मी आताशा कामात लक्ष देत नाही, आळशी झाले आहे. मग मीही आपला जुना राग काढला. मला नको असताना तुम्ही भरीस पाडले मुलगा हवा म्हणून, पण झाली मुलगीच ना, त्यांनी टोमणा मारला. हो, पण ते काही माझ्या हातात होतं का? नशिबात मुलगीच होती आणि तीही अशी. आम्ही दोघी जोरात वाद घालत होतो. आमचं लक्ष नव्हतं. दारात नंदा ऐकत उभी होती. त्या दिवशी हे मला खूप बोलले. आशा, तिला आपण जन्म दिला, तिचा काय दोष? का तू अशी वागतेस? आई आहेस ना तू. मलाही आपल्या वागण्याची लाज वाटत होती, पण वेळ निघून गेली होती. त्यानंतर नंदा माझ्यापासून आणखीनच दूर होत गेली. नंदाची अभ्यासातली हुशारी पाहून यांनी तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. मलाही ते बरेच वाटले, कारण रीना मीना तिला आपल्याबरोबर शाळेत नेत नसत. म्हणत, अगं माझ्या सर्व मैत्रिणी मला विचारतात की ही खरंच तुझी बहीण आहे? तुम्ही एवढ्या सुंदर आणि ही वेगळी दिसते. आमचं बोलणं बहुतेक यांच्या कानांवर पडले असावे. हे संध्याकाळी रीनाला बोलले. हे बघा मुलींनो, रंगरूपाचं कौतुक थोडे दिवस, त्यापेक्षा अभ्यासातली हुशारी आणि त्याचबरोबर प्रेम आणि चांगला व्यवहार तितकाच महत्वाचा आहे. बाबांचं बोलणं मोठ्या दोघींना कितपत रुचले हे कळले नाही, पण नंदा अभ्यासाकडे जास्त लक्ष देऊ लागली व तिच्या हुशारीचं कौतुकही व्हायला लागले. ते पाहून मोठ्या दोघी हिरमुसल्या. अभ्यासात फार लक्ष नाही असे पाहून मीना आणि रीना दोघी वयात येताच एका पाठोपाठ त्यांची लग्न झाली. दोघी सुंदर, त्यामुळे त्यांना शोभेशी स्थळही मिळाली. आम्हीही लग्नात भरपूर दिलं, कुठे कमी नाही केली. सर्व सणवार बाळंतपण व्यवस्थित झाले. नंदा अभ्यासात हुशार असल्याने पुढे पुढे शिकत गेली आणि मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागली. आता हिच्या ही लग्नाचं पाहायला हवं. आता सासूबाई नव्हत्या, पण नंदाने इतक्यात मला लग्न करायचं नाही असे स्पष्टपणे सांगितले. अगं, पण ठरायला काही वेळ लागेल ना. मीना रीनाची गोष्ट वेगळी होती. मी यांना म्हटले, अहो हिच्या लग्नाचं पाहावं, पटकन स्थळ मिळेलच असं नाही. तू माझ्या लग्नाची चिंता नको करू, मी पाहीन माझं, नंदा म्हणाली. हे म्हणाले, अगं इतकी हुशार आहे नंदा, नक्कीच तिला तिच्या मनासारखा नवरा मिळेल. बघता बघता असेच 1 वर्ष गेले. दोघी मोठ्या आपापल्या संसारात खुश होत्या. आताशा यांची तब्येत बरी राहत नव्हती आणि एक दिवस अचानक यांना काय झाले कळलेच नाही. ते झोपेतच गेले. हे गेल्याचा धसका माझ्यापेक्षाही नंदाने जास्त घेतला. ती एकदमच मिटल्यासारखी झाली. जितक्या वेळ घरी असायची आपल्या खोलीत असायची. एकदा मी तिला जेवायला बोलावायला तिच्या खोलीत गेले तेव्हा यांच्या फोटोसमोर बसून रडत होती. माझी चाहूल लागली तशी डोळे पुसत उठून मोरीत गेली. मला तिला जवळ घेऊन तिचे सांत्वन करायला हवं होतं असं वाटलं, पण तिने ती वेळ येऊच दिली नाही. मोरीतूनच मला म्हणाली, आई तू जेवून घे, मी आंघोळीनंतर जेवेन. मी जेवून झोपले. त्यानंतर ती बहुतेक जेवली आणि बाहेर निघून गेली. ती संध्याकाळीच परत आली. हे गेल्याचा माझ्याकरता फार मोठा धक्का होता. माझे मन कशातच लागत नसे. यांना जाऊन 6 महिने झाले. या दुःखातून मी सावरते तोच एक दिवस नंदा एका तामिळ मुलासोबत घरी आली. आई, हा शेखरन माझा मित्र आहे. आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहोत. लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. मी त्या शेखरनकडे पाहिलं. अगदी काळा कुळकुळीत रंग, पण हसरा चेहरा. अगं, पण याची जात. मी नंदाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचं ठरलं होतं. मला ते काही पटत नव्हतं. आमचा दोघींचा वाद झाला. शेवटी नंदा निघून गेली. पुढे तिने शेखरनशी लग्न केले. दोघं नमस्कार करायला आली. मी कोरडेपणाने तिला फक्त आशीर्वाद दिला. नंदा गेली ती परत कधीच घरी आली नाही. दोघी मोठ्या नियमितपणे येत असत, त्यामुळे मला नंदाची कमतरता कधीच भासली नाही. तरीही कधीतरी वाटायचं, तिला प्रेम माया देण्यात आपण कमी पडलो. तिचा काय दोष? पण आता काही उपयोग नव्हता. ती गेली, ती परत आलीच नाही. एक दिवस मोरीत पडण्याचं निमित्त झाले आणि मी बेड रिटर्न झाले. त्यावेळी मीना रीना धावून आल्या. 4-6 दिवस दवाखान्यात होते. मग घरी आणले. एक बाई दिवसा एक रात्रीची अशी व्यवस्था केली व दोघी परत गेल्या. त्यांनाही त्यांचे संसार होते. किती दिवस त्या राहणार? नंदाला काहीच कळलं नाही. असेच 1 वर्ष गेले.
कितीतरी केअरटेकर बदलल्या. आताशा मला एकटेपणाचा कंटाळा आला होता. घरात बोलायला कोणी असावं. सकाळची केअरटेकर पोरसवदा होती. ती फक्त कामापुरते बोलायची. वाटायचं 4 माणसात राहावं, नाती नातू दिसावे. इतकी संपत्ती, घरदार, मुली असताना एकटं का राहावं? मी विचार केला, आता ही संपत्ती, घरदार दोन्ही वाटून द्यावे आणि मुलींकडे राहावे. मी दोघींना बोलावून घेतले आणि माझा विचार सांगितला. त्यांनी वकिलाकडून कागदपत्रे करून आणली व माझ्याकडून सही करवून घेतली. एवढ्या विचारानेही मला थकवा आला आणि माझा डोळा लागला. 4 दिवसांनी दोघी मुली आल्या. रीना म्हणाली, आई, नंदाला काहीच दिलं नाही. ती नंतर भांडण तर काढणार नाही ना? तिला आपली आठवण तरी आहे का? मी आजारी झाले पण तिकडे फिरकली सुद्धा नाही. आई कशी आहे हे पाहायलाही नाही आली. मी चिडून बोलले. मीना म्हणाली, हो, पण तरीही मी नंदाला सर्व कळवले आहे. आई, ती जरी तुला भेटायला घरी येत नसली तरी ती तुझी विचारपूस नियमित करते. या 2 केअरटेकर ही तिनेच पाठवल्या. तिला संपत्तीतलं काहीच नको आहे. तिने तसे लिहून दिले आहे. चला, म्हणजे आता सर्व आपल्या दोघींचे आहे, रीना खुशीत म्हणाली. मी मनात विचार करत होते की रीनाकडे राहावे की मीनाकडे. दोघी मुली आतल्या खोलीत कशावरून तरी वाद घालत होत्या. त्यांना दोघींना मी जवळ हवी असणार. आई, 2 दिवसांनी आपण इथलं सर्व सामान काढू. एकाने हा बंगला विकत घेतला आहे. त्यांचे पैसे. मीना म्हणाली, तुम्ही वाटून घ्या, मला काय करायचंय? मी आश्वस्त होत बोलले. रात्री मी जागीच होते. उद्या हे घर सोडून जायचे या विचाराने माझा ऊर भरून आला. डोळे पाजरू लागले. रात्री दोघी सोबतीला होत्या. सकाळी मी विचारलं, तुमचं काय ठरलं आहे? मीनाकडे की रीनाकडे माझी व्यवस्था करणार? मीनाने रीनाकडे पाहिले, पण त्या दोघी काहीच बोलल्या नाही. मग मीच म्हटले, रीना, तू मला घेऊन चल. काही दिवस तुझ्याकडे राहीन, मग काही दिवस मीनाकडे राहीन. आई, अगं, आम्हाला आमचेच खूप व्याप आहेत. हे सारखे बाहेर देशात जाऊन येऊन असतात. मलाही तिकडे जायचे आहे. पुढे आम्ही तिकडेच राहायला जाऊ, रीना बोलली. लगेच मीना म्हणाली, माझ्या घरची कहाणी तुला ठाऊकच आहे. सासूबाई आहेत, त्यांनाही बरे नसते. मुलेही कधी घरी नसतात. तुला काही झालं तर कोण धावपळ करणार? म्हणून आम्ही तुझी वृद्धाश्रमात राहायची व्यवस्था केली आहे. तिथे तुला काही त्रास होणार नाही. आम्ही मधून मधून भेटायला येत जाऊ. वृद्धाश्रमात राहायचं या कल्पनेने मनाने मी आणखीनच खचले. एक मुलगा असता तर त्यांनी सांभाळ केला असता. असं परावलंबी जीवन जगण्याची वेळ आली नसती. मुली शेवटी परक्याचेच धन. अशा विचारांनी मनात गर्दी केली. पण आता माझ्या हातात काहीच उरले नव्हते. रीना मीनाने माझ्या आवश्यक वस्तू गोळा केल्या. आई, निघायचंय ना? असं विचारल्यावर माझ्या डोळ्यांना धार लागली. हातापायाची सर्व शक्ती गेल्यासारखे वाटत होते. तेवढ्यात बाहेर एक कार थांबल्याचा आवाज आला आणि नंदाने घरात प्रवेश केला. सोबत शेखरन आणि एक लहान मुलगी होती. बरं झालं तू आली. आता हे घर विकलं आहे व आईला आम्ही. मीना पुढचं बोलण्याआधीच नंदा छोट्या मुलीला म्हणाली, ही बघ तुझी आजी. तू हट्ट करत होतीस ना, आज आपण आजीला आपल्या सोबत घेऊन जाऊ. अगं पण, मी चाचरत बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या तोंडावर बोट ठेवून ती म्हणाली, मला तू हवी आहेस. मी बाबांना वचन दिले होते. शेवटी ते बोलले होते माझ्याशी. त्यांना काळजी वाटत होती तुझी. पण मला शरमेनं काही बोलता येत नव्हतं. माझ्या हातावर हात ठेवून ती म्हणाली, आई, तू मला जन्म दिला आहेस, एवढं पुरेसं नाही का? इतक्या वर्षांनी फक्त मलाच तू मिळणार आहे, हे सुख तरी मला मिळू दे. माझ्या मुलीला आजीचा सहवास लाभू दे. ताई, तुम्हाला आईला भेटावंसं वाटलं तर कधीही माझ्या घरी या. आम्ही वाटणी केली आहे. तुला काही. तेवढ्यात नंदा तिच्या खोलीत गेली. येताना तिच्या हातात यांचा फोटो होता. मी हा फोटो घेते आहे, तेवढंच मला हवंय. मी दोन्ही मुलींकडे पाहिलं. मीना आणि रीनाचा चेहरा आपल्या कोतेपणाच्या जाणीवेने काळवंडला होता आणि त्या क्षणी मला नंदाच्या चेहऱ्यावर प्रेम आणि कर्तव्यपूर्तीची तेजस्वी झळाळी दिसत होती. हसऱ्या चेहऱ्याच्या शेखरनने मला व्हीलचेअरवर बसवण्यात मदत केली आणि त्यांच्या आलिशान कारमध्ये बसवले. जवळच माझी नात आजी आजी म्हणत बसली होती. नंदा समोर शेखरन जवळ बसली आणि गाडी सुरू झाली. रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहत तिने चालायचं ना असे विचारले आणि कार फाटकातून निघाली. ज्या नंदाचा तिसरी मुलगीच आणि रंगरूपाने माझ्यासारखी नसल्याने मी नेहमी दुरावा साधला, तीच आज माझी जबाबदारी घेत होती.
बदकांच्या कळपातील ती एक राजहंस होती. श्रोते हो, कथा आवडली असल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.